ह्या ज्या भिंत्या आहेत का नाही भावानो, ह्या भिंत्या लहान असल्यामुळे का नाही ह्याच्यावरती विटावरती घेऊन थोडस बांधकाम का नाही वाढवायचं होतं. त्याच्यासाठी का नाही पहिल्यांदा तर ही जी एक भिंत होती का नाही ह्या भिंतीवरती बांधकाम बांधायला चालू केलं बघा. एक कामगार कमी असल्यामुळं का नाही मीनं पण थोडीशी मदत केलो विटावर देण्यासाठी. ह्या कोपऱ्याला एक आम्ही असं का नाही खिडकी लावून घेतलेलो बघा आणि त्याच्या साईडला बांधकाम पूर्ण कम्प्लीट करून घेतलो. दुसऱ्या दिवशी ही जी सगळी भावनं पत्र आहेत का नाही हे आम्हाला वरती लावून घ्यायचं होतं बघा. त्याच्यासाठी का नाही माप वगैरे टाकून घेतलं. पहिल्यांदा माप वगैरे टाकल्यानंतर का नाही प्रत्येक जो डांब होता का नाही ते प्रॉपर माप टाकून का नाही कटिंग वगैरे करून वेल्डिंग पण मारून घेतलं बघा आम्ही सगळे. समोरची साईड मोकळी असल्यामुळे का नाही वरती डांब 2 लावून घेतलेलं बघा. भिंतीच्या वरती असं डांब लावून घेतलेलं आणि ह्याला का नाही खाच मारून घ्यायची बघा. खाच मारून का नाही अशी पट्टी लावलेली बघा वेल्डिंग मारून प्रत्येक डांबाला लावलेली तर असं जाम बसण्यासाठी. हे एवढं डांब फिटिंग केल्यानंतर प्रत्येक जो पत्रा होता का नाही ते खालनं वरती आम्ही घ्यायला चालू केलो बघा. प्रत्येक हळूहळू पत्रा वरती घेऊन का नाही वाऱ्यानं हलाय नको म्हणून का नाही त्याला स्क्रू पण मारून घेतलं बघा. ह्यो पत्रा फिटिंग केल्यामुळे का नाही ह्या पत्राच्या वरती उभारून खालची सगळी पत्र वरती घेण्यासाठी का नाही आम्हाला जरा लय ताकद लावायला लागली नाही बघा. तसंच सगळी पत्र हळूहळू वरती घेऊन का नाही प्रत्येक पत्र्यांना का नाही स्क्रू मारून फिटिंग करून घेतलं बघा. आणि ही जी वरची रूम असणार आहे का नाही माझे फॉलोअर्स सांगतील तसं रूमच्या आतमध्ये डिझाईन वगैरे फोटो वगैरे लावणार आहे. फॉलो करून कमेंट करा मी ह्या रूमच्या आतमध्ये काय काय लावते आणि फॉलो करा आणि कमेंट करा. युट्यूब वरनं बघत असला सबस्क्राईब करा.